नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. मी सतत वेगळे विषय दाखवतो आहे. शोषित पीडित वंचित जे काही विषय असतात समाजामध्ये, ग्रामीण भागामध्ये, ते विषय दाखवण्याचा प्रयत्न करतो. आज एक असाच विषय आहे. विशेष करून पारधी समाजाला शासकीय योजनेचा लाभ मिळत नसतो. मात्र काही त्यांच्या कागदपत्रामध्ये त्रुटी असतात, कागदपत्र नसतात, त्याच्यामुळे त्यांना लाभ मिळत नाही, म्हणून ते शासकीय योजनेपासून वंचित राहतात. आता मी उस्मानाबाद धाराशिवच्या तहसील कार्यालयाच्या समोर आहे. उस्मानाबाद धाराशिवचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि इथले तहसीलदार, तसेच काही सामाजिक कार्यकर्ते जे आहेत पारधी समाजामधले, सुनील काळे असो किंवा त्यांचे आणखीन काही सहकारी असतील, यांच्या पुढाकारानं आता इथं माझ्या पाठीमागे ही महिला वर्ग दिसतो आहे. या महिलांना शिधापत्रिकेचं वाटप केलं आहे. याचबरोबर जातीचं प्रमाणपत्रसुद्धा आता तहसीलमध्ये तहसीलदार यांच्या हस्ते वाटप केलेलं आहे. आता आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, काय हातामध्ये, नाव काय तुमचं? मीना राम काळे. हो, काय आहे? राशन कार्ड. बरं, अगोदर होतं का राशन कार्ड? नाही ना, आतापर्यंत नाही मला राशन कार्ड. मग आता मिळालं आहे. कोणी दिलं हे? आता सुनील काळे. बरं, इथं तहसीलदार साहेबाच्या हस्ते दिले त्यांनी. तहसीलदार. कसं वाटतं, काय वाटलं तुम्हाला आता? आता मिळालं, आता तरी मिळावं, खावं. काय आम्हाला कोण काय देत नाही. ते पहिले मागून खात होते, तर मागून खायची सुद्धा चोरी झाली. आधार कार्डच नाही तर काय करणार आम्ही? आधार कार्ड बी नाही का तुम्हाला? आधार कार्ड नाही, राशन कार्ड नाही आतापर्यंत. बरं, आज मिळालं तुम्हाला? आज मिळालं. बघा, इथं राशन कार्ड मिळालं आज. काही महिला आहेत आणखीन. काय सांगाल, काय नाव काय तुझं? सुमन चव्हाण. हां, पुढे या. सुमन चव्हाण. हो, शिधापत्रिका मिळाली, राशन कार्ड. काय सांगाल? रेशन कार्ड आहे. बरं, काय वाटलं आता राशन कार्ड घेऊन तुम्हाला? अगोदर होतं का? नव्हतं. आता छान वाटलं कार्ड भेटून. समाधानी आहात तुम्ही याच्यात? समाधान. अच्छा, काय नाव तुमचं? जय महेश पवार. बरं, काय सांगाल आता इथं भेटले इतके दिवस नव्हतं राशन कार्ड? नव्हतं. कोणाकडे नव्हतं का राशन कार्ड? नव्हते. हां, किती लोकांना मिळालं आता? आता किती लोकांना भेटले? बरेच माणसाला भेटले. बरं, प्रमाणपत्र जातीचं पण मिळालं का? नाही नाही बरं, आता हे जातीचं भेटले. काय सांगाल, काय वाटतं तुम्हाला आता? हे छोटे छोटे मुलं आहेत. छान वाटतं. आमचे लेकर बाळाचं तर चांगलं व्हायला लागलंय. त्यांचं शिक्षण अगोदर व्हायचं आहे, हे व्हायचं आहे, भेटायला लागले. छान वाटलं. हो, तुम्हाला भेटलं? हो, भेटलं. इतके दिवस नव्हतं का? नव्हतं. काय सांग? हां, नव्हतं आम्हाला, आता भेटलं. बघा, या जी महिला आहेत ना, ह्या पारधी समाजाच्या आहेत, ते महिला आहेत. आता यांचं जवळपास वय काय? तुमचं वय किती आता? 65. बघा 55 वर्ष वय आहे त्यांचं. मात्र आतापर्यंत त्यांना शिधापत्रिका नव्हती. हे पारधी समाज जो आहे, त्या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रशासन काम करतं आहे. उस्मानाबाद धाराशिव जिल्हाधिकारी, SP, त्यांचे काही पदाधिकारी आहेत आपल्यासोबत. थेट आता काय सांगाल तुम्ही? इथं शिधापत्रिका तुमच्या समाजातील नागरिकांना नव्हत्या, जातीचं प्रमाणपत्र नव्हतं, शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबतं आहे जिल्ह्यामध्ये. काय वाटतंय? सर्वप्रथम म्हणजे तुमचं नाव काय? माझं नाव सुनील रामा काळे. मी राहणार धाराशिवचा. आदिवासी पारधी महासंघाचा प्रदेश कार्याध्यक्ष आहे. सर्वप्रथम आदिवासी पारधी समाजाच्या वतीनं महसूल विभागाचे आपल्या धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मान्य श्री डॉक्टर सचिन ओंबाशी साहेब, त्यांचे सहकारी जिल्हा परिषदेचे CEO, धाराशिवचे पोलीस अधीक्षक कुलकर्णी साहेब, तसेच SDM साहेब, DSO साहेब आणि धाराशिव तालुक्याचे तहसीलदार श्री बिडवे साहेब यांच्या संयुक्तेने अनुसूचित जमातीपैकी पारधी समाजासाठी शासन आपल्या दारीचा हा कार्यक्रम राबवला. खूप सुंदर राबवला. त्याच्यामध्ये श्रावण बाळ असेल, संजय गांधी निराधार असेल, जातीचं प्रमाणपत्र असेल किंवा रेशन कार्ड असेल किंवा जन्माचा दाखला असेल, असे जटिल कागद. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1950 पूर्वीचा महसुली पुरावा अनुसूचित जमातीपैकी पारधी समाजाला मागितला जात होता. परंतु मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी जो उपक्रम शासन आपल्या दारी राबवून पारधी समाजावर एक खूप मोठं म्हणजे योगदान आमच्यासाठी दिलं त्यांनी, आणि त्यांचं खरोखरच ऋणी आहे. कारण हे कागद मिळाल्याशिवाय अन्य कुठल्याही उदाहरणार्थ एक आदिवासी विकास विभागाच्या योजना असतील
नगर परिषदेच्या असतील किंवा अजून कुठले असतील, ह्या योजना घेण्यासाठी आणि ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ही मूलभूत कागदपत्राची खूप मोठी आवश्यकता होती. यापूर्वी मिळत नव्हते, परंतु मान्य जिल्हाधिकारी साहेबांचं परत मी एवढ्यासाठी नाव घेतो आहे, कारण त्यांनी आत्तापर्यंत म्हणजे कुणीच आमच्यासाठी एवढं काम केलेलं नव्हतं. एवढं काम ते करतायत आणि प्रत्येक वेळेस आदेश देत आहेत. आता उदाहरणार्थ धाराशिव शहरामध्ये एक 426 गायरान जमीन आहे. त्या जमिनीवर 18 पगड जाती धर्माचे लोक वास्तव्याला आहेत. त्याच्या अगोदर म्हणजे 50 वर्ष ते 60 वर्षापूर्वीपासून पारधी समाज तिथं वास्तव्याला आहे. 1 ते 2 पिढ्या तिथं गेल्यात आमच्या, तरी देखील आम्हाला कुठलं डोक्यावर छप्पर किंवा एखादं राहण्याचं घर किंवा राहण्यासाठी जागा किंवा कब्बाला किंवा भोगवटदार असं कुठलीही पावती आम्हाला मिळत नव्हती. हल्लीमध्ये मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी तहसीलदारांनी SDM आणि नगरपरिषदेचे शिव मॅडम यांना आदेश केले आणि ताबडतोब 426 गायरांमध्ये जे काही जमीन आहे, ज्यांच्याकडे भोगवटदार म्हणून पावती असेल आणि त्यांची पावती जर खरोखर 10-20 वर्षापूर्वीची असेल तर त्यांचा सर्वे करणं आणि त्यांची मोजणी करणं आणि ते ताबडतोब आदिवासी विकास विभागाकडं घरकुलसाठी शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ किंवा शबरीचं घर आहे किंवा विशेष पारधी पॅकेज आहे त्याच्यामधून कसा फंड उपलब्ध होईल आणि ताबडतोब म्हणजे ह्या पारधी समाजाला कसं त्यांचं स्वतःचं राहतं घर राहील, त्यांची भटकंती कसं थांबल, ह्याच्यासाठी विशेष प्रयत्न महसूल विभाग करत आहेत. अतिशय ऋणी आणि आभारी आहे त्यांचा, कारण जवळजवळ साहेब 325 लोकांचं हे राहण्याचं जे ठिकाण कायमस्वरूपी होतं आहे. खूप आनंद वाटतो आणि हे मार्गी लागो. तसंच धाराशिव नुसतं धाराशिव शहराचं नसून धाराशिव जिल्ह्यामधील सर्वच आदिवासीपैकी पारधी समाजांना असाच लाभ मिळवून देण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी वेळोवेळी प्रयत्न करून वेळोवेळी बैठका घेतात. त्यांचं खूप आता तहसीलदार साहेब आहेत डॉक्टर शिवानंद बिडवे यांच्या हस्ते हे शिधापत्रिका आणि जातीचं प्रमाणपत्र वाटप केले. काय सांग? आता धाराशिवचे तहसीलदार साहेब बिडवे साहेब यांच्या हस्ते जातीचे प्रमाणपत्र म्हणजे जवळपास उस्मानाबाद तालुक्यामध्ये 1250 जातीचे प्रमाणपत्र आहेत आणि तसंच आत्तापर्यंत रेशन कार्ड जी दिलेत आपण एक 700 दिलेत. आज आपण 310 घेतो आहे, म्हणजे जवळपास 1200 रेशन कार्ड बी मिळत आहेत आम्हाला आणि जातीचे प्रमाणपत्र बी 1200 मिळत आहेत. खूप आनंदाची बाब आहे. एवढं मोठ्या संख्येनं प्रमाणात मला वाटत नाही धाराशिव जिल्ह्याच्या ऐवजी इतर जिल्ह्यामध्ये एवढा मोठा उपक्रम शासन आपल्या दारी राबवत असतील. पण माझी विनंती आहे, मी एक प्रदेश कार्याध्यक्ष या नात्यानं म्हणतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासीपैकी पारधी समाजाला हाच उपक्रम प्रत्येक जिल्हाधिकारी साहेबांनी राबवावा एवढी विनंती आहे. बघा, इथं आता पारधी समाजातील कुटुंबांना शिधापत्रिका वाटप केलेली आहे आणि जातीचं प्रमाणपत्रसुद्धा वाटप केलं आहे. मात्र आता याच्यावर तहसीलदार काय म्हणतात, तहसीलदारची प्रतिक्रिया आपण थेट जाणून घेऊया. पाहूयात तहसीलदार काय म्हणतात ते. नमस्कार, मी डॉक्टर शिवानंद बिडवे, तहसीलदार धाराशिव. इथं आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबवला. विशेष करून पारधी समाजातील लोकांना तुम्ही आज पिवळी शिधापत्रिका आणि त्यांचं जातीचं प्रमाणपत्र वाटप केलं. किती लोकांना वाटप केलं आणि कोणत्या? आता महाराष्ट्र शासनाचा जो उपक्रम होता शासन आपल्या दारी, या उपक्रमाअंतर्गत सर्वच विभाग एका ठिकाणी आणून सर्वच विभागाच्या योजनांचे लाभ तळागाळापर्यंत पोचवलेले आहेत. हे करत असताना माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या निदर्शनास एक बाब आली की धाराशिव जिल्ह्यामधील जे अनुसूचित जातीमधील समाजातील नागरिक आहेत, विशेषतः पारधी समाजातील नागरिक, हे अजूनही बेसिक ज्या गरजा आहेत, रेशन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, जन्मनोंद उतारा असेल, ह्या गोष्टीपासूनच वंचित आहेत असं सरांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा सरांनी विशेष बाब म्हणून यासाठीचे आता सगळ्याच तालुक्यामध्ये कॅम्प आयोजित केले. धाराशिव तालुक्यामध्ये असे आम्ही 16 ठिकाणी कॅम्प आयोजित केले आणि ह्या कॅम्पमध्ये मोहीम स्वरूपामध्ये सगळ्यांना एकत्रित आणून त्यांना जे बेसिक कागदपत्र आहे, जन्मनोंद उतार्यापासून नसल्यामुळे आधार कार्ड मिळत नव्हतं आणि आधार कार्ड नसल्यामुळे बाकीच्या कुठल्याच योजनेचा लाभच त्यांना मिळत नव्हता. त्यामुळे पहिल्यांदा आम्ही त्यांचं जन्मनोंद उतारे, आधार कार्ड काढून घेतले. मग त्याच्यानंतर जसं आज आपण इथं बघितलं, ह्या सगळ्या प्रक्रिया साधारण मागच्या 1 महिन्यापासून चालू आहे आणि ते सगळे कागदपत्र तयार झाल्यानंतर आज आपण शिधापत्रिकाचं वितरण केलेलं आहे. एक प्रातिनिधिक स्वरूपात केलेलं आहे. सर्वच साधारण धाराशिव तालुक्याच्या मर्यादेमध्ये 1250 नागरिकांना आपण म्हणजे 1250 कुटुंबांना
या योजनेचा पारधी समाजाच्या विशेषतः कुटुंबांना ह्याचा लाभ झालेला आहे. ह्याच्याबरोबरच त्यांच्याकडं जातीचे प्रमाणपत्र नव्हते, त्यामुळं ते शैक्षणिक आणि बाकीचे जे लाभ आहेत त्या लाभापासून वंचित होते. त्यामुळे जातीचे प्रमाणपत्रही आम्ही या सगळ्यांना दिले. शिवाय मतदान कार्डही नव्हते बऱ्याच लोकांकडे, म्हणजे त्यातली तर 1250पैकी येस 1250 लोकांना आम्ही दिले, लाभार्थ्यांना दिले शिधापत्रिका. आता त्यातल्या बऱ्याच लोकांना अगोदर होत्या, त्या पण बहुतांश लोकांना नव्हत्या. हे कसं काढायचं, कुठून काढायचं ह्याच्याविषयी त्यांना माहिती नव्हती. माहिती असली तरी शासकीय कार्यालयाविषयी थोडीशी जरा भीती त्यांच्या मनामध्ये होती, त्यामुळे आमच्यापर्यंत हे पोचत नव्हते. कॅम्प स्वरूपामध्ये आमचे नायब तहसीलदार घुटकर मॅडम, मुगावे साहेब, सर्व आमचे मंडळ अधिकारी, सर्व तलाठी यांनी झोकून देऊन याच्यामध्ये काम केलं. समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनीही आम्हाला खूप सहकार्य केलं. वरिष्ठांचं मार्गदर्शन तर याच्यामध्ये होतच होतं. त्या अनुषंगाने आज आपण या लोकांपर्यंत पोचलो आणि ह्या लोकांना कुठल्या सर आरोग्याबाबत आता नवीन आयुष्यमान भारत हे जे कार्ड आहे त्याच्यामध्ये साधारणतः 5 लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत आहेत. नाही, हे आत्ताच नुकतंच आपण हे योजनेसंदर्भात काम सुरू केलेलं आहे आणि आता पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही पुन्हा यांच्यापर्यंत पोचून ह्या योजनेचा लाभसुद्धा यांना मिळवून देणार आहोत. काय आव्हान, काय सांगा तुमचं काय आव्हान असणार तुम्ही वाटत केलं, आणखी काही लोक असतील? अजून मी असं आवाहन करतो की अनुसूचित जमातीमधील विशेषतः पारधी समाजातील नागरिकांना की ज्यांचेपर्यंत अजूनही काही लोक आमच्यापर्यंत पोचले नाहीत, अशी एक शक्यता नाकारता येत नाही, तर त्यांनी डायरेक्ट आमच्याकडे यावं किंवा त्यांचे जे सुनील काळे साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून आमच्याकडे यावं आणि सर्व मूलभूत जे कुठल्या योजना आहेत शासनाच्या आणि जे पात्र लाभार्थी आहेत त्या योजनेसाठी त्यांनी अप्लाय करावं. आम्ही त्यांच्यासाठी मदतीला कायम तयार आहोत. त्या योजनेचा लाभ त्यांना तात्काळ मिळेल असं आम्ही नियोजन केलेलं आहे. याच्याबरोबरच काही जे आहेत वृद्ध, अपंग, निराधार समजले त्यांनासुद्धा संजय गांधी योजनेचा लाभ आम्ही वितरित केलेला आहे. अनुसूचित जमातील विशेषतः पारधी समाजातील नागरिकांना मी याद्वारे आवाहन करू इच्छितो की त्यांना प्रशासनाविषयीबाबत कोणतीही अडचण असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा, तहसील कार्यालयाशी संपर्क करावा. आम्ही त्यांच्या मदतीला तत्पर तयार असू. तुम्ही नोडल अधिकारी म्हणून काम केलं, त्या शिधापत्रिका वाटप करण्यासाठी लोकांना मार्गदर्शन केलं, काय अनुभव घ्यायला कसं वाटतं? नमस्कार, मी श्वेता घुटकर, प्रोबेशनरी नायब तहसीलदार धाराशिव. मी इथं नायब तहसीलदार म्हणून जॉईन केल्यापासून पहिलं मला एक इंडिव्हिज्युअल सोपवलेली रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे आदिवासी जमातीतल्या आणि भटक्या विमुक्त जमातीच्या लोकांसाठीचे कॅम्प. तर मग ह्या कॅम्पसाठी पूर्ण कॅम्पच्या डेट्स ठरवणं, त्याचं प्लॅनिंग करणं हे सगळं माझं काम होतं. तर मग हे करताना प्रोग्रामचं मेन जे हे होतं तर सगळ्यात अवघड टास्क जे होतं ते कास्ट सर्टिफिकेटचं वितरण करणं. कारण कास्ट सर्टिफिकेटसाठी आपल्याला 1950 पूर्वीचे पुरावे लागतात आणि ह्या लोकांच्या म्हणजे जिथं कुठलेच नोंदी नाही किंवा कोणतेच कागदपत्र अवेलेबल नाही, पण ते त्या जमातीतले आहेत, त्या विशिष्ट जमातीतले, तर तरी पण ते त्या लाभांपासून वंचित राहत होते. म्हणूनच माननीय जिल्हाधिकारी महोदयांची एक कल्पना होती. मग त्याच्यासाठी त्यांनी एक आराखडा तयार केला होता, एक गृह चौकशी अहवाल, आणि त्या गृह चौकशी अहवालामध्ये आणि एक पंचनामा होता. तर या 2 कागदपत्रांच्या आधारे आम्ही त्या लोकांना त्या जातीचे दाखले दिले. बाकी कॅम्पचं नियोजन असं होतं की पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही 16 ठिकाणी धाराशिव तालुक्यामध्ये कॅम्प आयोजित केले आणि या पहिल्या टप्प्यातल्या कॅम्पनंतर आम्ही त्या दिवशी त्यांचे अर्ज भरून घेतले आणि दुसऱ्या टप्प्यातले जेव्हा आम्ही कॅम्प ऑर्गनाईज केले तर तेव्हा त्यांना त्याचे लाभाचं वितरण केलं. प्रतिसाद होता सर चांगला खूप. आणि ह्याच्यामध्ये मी आवर्जून उल्लेख करेल की आमची सगळी टीम जे फील्ड लेवलचे आहेत, आमचे सगळे मंडळ अधिकारी आणि तलाठी, त्यांचं योगदान खूप जास्त आहे. कारण प्लॅनिंग करतो आम्ही, पण ते प्लॅनिंग एक्झिक्यूट करणं हे त्यांच्या हातात आहे. आणि सिमिलरली लोकांचा रिस्पॉन्स पण खूप चांगला राहिला आणि सगळे शांततेत पार पडले कॅम्प. बघा, उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये विशेष करून पारधी समाजातील लोकांना शासन आपल्या दारी हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाचा लाभ मिळतो आहे आणि त्यांच्या ज्या काही शासकीय योजना असतील त्या शासकीय योजनेसाठी कागदपत्राचा पुरावा करण्यासाठी नक्कीच आता त्यांना आधार मिळतो आहे. मी तुम्हाला पारधी समाजातील जे काही नागरिक आहेत, जे लाभार्थी आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया दाखवलेल्या आहेत.
त्याच्यानंतर तहसीलदार उस्मानाबाद धाराशिवचे तहसीलदार काय म्हणतात त्यांची पण प्रतिक्रिया दाखवलेली. तर त्यांनी सुद्धा आवाहन केले की ज्यांना काही अडचण असेल पारधी समाजातील लोकांना कागदपत्र मिळत नसतील, आधार कार्ड मिळत नसेल, राशन कार्ड मिळत नसेल किंवा इतर कुठलेही शासकीय जर महसूल संदर्भात जर काही काम असेल तर त्यांनी थेट संपर्क करण्यासाठी नागरिकांना आवाहनसुद्धा केलेलं आहे. त्यामुळं आता विशेष करून उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील 1250 पारधी कुटुंबांना या शासन आपली दारी जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचा लाभ मिळालेला आहे. कसा वाटला विषय नक्की कळवा आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद धाराशिव.